काय केलं की अँगल बदलला तुमच्या ब्लॉकचा, एका अँगलवर ठेवलं तुम्ही, काय होते लाईट जी आहे ना ती आतमध्ये पहिल्यांदा बेंड होते आणि बाहेर निघताना परत आतमध्ये येते. बरोबर. या फेनॉमेनाला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग आता मी काय केलं, हे असं का होतं? याच्यामधल्या असणाऱ्या पार्टिकल्समुळे. येस या ह्याच्यामध्ये त्याची प्रॉपर्टी त्याची घनता, त्याची जाडी, त्याच्यात वापरलेले मटेरियल्सच्या. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नावाची एक प्रॉपर्टी असते जी इफेक्ट करते की लाईट किती बेंड होईल. ओके. मग आता इथं अँगल ऑफ इन्सिडन्स 0 असल्यामुळे लाईट काहीच चेंज करत नाही. मग जसं तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स बदलला तसं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तुमचा बदलला. आता तेच सपोज मी एका लिमिटपर्यंत अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो वाढवला एका रिफ्रॅक्शनसाठी. म्हणजे आता तुम्हाला जर दाखवायचं झालं तर आता इकडं लाईट रिफ्रॅक्ट करते, ठीक आहे. मग तुम्ही याला असा अँगल पर्यंत आणलं की आता अँगल बदलला डायरेक्ट. तुमची जी लाईट आहे ना ती रिफ्रॅक्टच करत नाहीये, ती 90 डिग्रीला गेली. ती आता मागे वापस त्याच मीडियम मध्ये यायला लागली. म्हणजे इकडनं आली आणि वापस इथंच येते, असं रिफ्लेक्ट करते थोडक्यात. मग त्यामुळे याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता हे कुठे यूज होतं तर घरात जी वायफाय केबल येते ना तिथं हे यूज होतं. कसं ही आता सपोज तुमची वायफाय केबल आहे, ती कशी असते अशी, म्हणजे मध्ये ग्लास असतो आणि वरती कव्हरिंग असतं. बरोबर. त्याच्यामध्ये जो सिग्नल आहे ना तो असा ट्रॅव्हल करतो व्ही शेप मध्ये. इंटरनल रिफ्लेक्शन होत होतं, त्याच्याने लॉसेस कमी होतात सिग्नल. वायफाय मध्ये पण वायफायच्या सिग्नल. आता ते वायफाय जे फायबर म्हणतो तो फायबर ऑप्टिकल फायबर मधून ज्या वेव्स येतात त्याच्यामधली आहे पण ते हे मोजतो काय की हे किती वेगाने पळतं. वेलॉसिटी. कशाची? म्हणजे जे आपण इंटरनेट जे वेगानं येतं जातं ते का कसं मोजायचं आणि का मोजायचं? आता ते डिपेंड करतं की जी लाईट येते तुमचा आपला जो सिग्नल येतो ना तो किती प्युअर सिग्नल आहे किंवा किती लांबीवर अंतरावर आहे तो. किती अंतराचा एवढा फरक पडत नाही, पण नॉर्मली जेव्हा सिग्नल हा विषय आहे तेव्हा हे जे रिफ्लेक्शन आहे दॅट विल प्ले द बेस्ट. आणि त्याच कारणामुळे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यूज केलं जातं. कारण मग असंही ट्रान्सफर करायला त्यांना काही प्रॉब्लेमच नाही. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यूज करतात कारण की लॉसेस कमी. हे सिप काय बघितलं आपण. हे सगळे बघितले. हा तो आहे प्रिझमच आहे. प्रिझमचे विविध प्रकार आहे का? काटकोन, त्रिकोण वगैरे. हा काटकोन त्रिकोण तेच म्हणजे राईट अँगल ट्रायंगल म्हणतात त्याला. या मोजमाप असतं का मग दिशेचं? दिशा मोजूनच घेतात. म्हणजे डिपेंड असतं की आता अँगल ऑफ तुमचा इन्सिडन्स तुम्हाला कसं स्ट्राईक करायचं आहे आणि तुम्हाला ऍप्लिकेशन काय पाहिजे. हे कोणी याच्यामध्ये वापरले का? फोका यंत्रामध्ये वापरले काय? कशा? फोका यंत्रामध्ये दिशादर्शकामध्ये. म्हणजे टेलिस्कोप नाही आपण जहाजावर जे वापरतो बघा दिशा, नॉर्थ पॉल. नहीं पर अपन ये सूरज का जो किरण है आता है ऊपर से तो उसका यूज हुआ है क्या कभी? ऐसा कुछ है क्या? मुझे आप क्या बोल रहे हैं? जब हम ट्रैवल करते हैं समुद्र के ऊपर होका यंत्र रहता है दिशा दर्शाने के लिए. ये ट्रैवल कर रही है प्रकाश. यू आर टॉकिंग अबाउट कंपास. कंपास में ये यूज हुआ है क्या? नहीं, कंपास में नहीं. करेंगे तो होगा क्या? कंपास में मुझे उसका आइडिया नहीं है. ओके. हिंदी में एक्सप्लेन कर देंगे. थैंक यू.